कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथील जाज्वल्य तीर्थक्षेत्र श्री गुरु नागय्या स्वामी संजीवन समाधी मंदिरावर रविवार 7 डिसेंबर रोजी मंगलमय वातावरणात भव्य कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला। सकाळी विधिवत पूजा अर्चना झाल्यानंतर दुपारी गुरुवर्य दिगंबर शिवाचार्य महाराज आणि गुरु अवधूत बन महाराज यांच्या शुभ हस्ते मुख्य कलशारोहण करण्यात आलं। भजने, वाजंत्री आणि मोठ्या मिरवणुकीनं मंदिर परिसर दुमदुमून गेला। गुरुवर्यांनी आशीर्वचनात भौतिक सुविधा वाढवण्याची गरज व्यक्त केली, तर गुरु अवधूत बन महाराज यांनी धर्मासाठी जातपात न मानता एकत्र येण्याचं आवाहन केलं। मंदिर आणि परिसर विकासासाठी गुरु अवधूत बन महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तरुणांची कार्य समिती स्थापन करण्यात आली। भाविकांनी मोठ्या उत्साहात देणगी दिली आणि गुरुवर्यांसह देणगीदारांचा सन्मान करण्यात आला। महाप्रसादाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली। जीर्णोद्धारानंतर श्री गुरु नागय्या स्वामी मंदिरामुळे उस्माननगर गावाच्या वैभवात नवचैतन्यात भरलं गेलंय। श्री गुरु नागय्या स्वामी नमः। ओम शिवाय नमः। अस्य श्री नागय्या स्वामी मनसारण वृद्धे शुभदोया पूर्णाहुदोषदाराभस्यामि। ओम एकं द्वे त्रयणे चत्वारि पञ्च षष्ठ सप्त अष्ट नव दश एकादश चतुष्पथये तावत् शान्ति शान्ति शान्ति। जय नमः पार्वती शिव हर हर महादेव। श्रीमद्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, श्री गुरु नागय्या स्वामी महाराज की जय। श्री गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज की जय। जय मंगलम जय नमः पार्वती शिव हर हर महादेव शिव। जय मंगलमूर्ते हो श्री मंगलमूर्ते दर्शन मात्रे मान शरण मात्रे मान कामना पुरते जय देव देव रत्नखचित महाराज गौरी कुमारा संतानाचे होते गुरुगुरुदेव महारा हे गणता गुरुदा शरणात अवरा गुरुनिरते ओपुरे भागवया देव देव मंगलमूर्ते हो श्री मंगलमूर्ते दर्शन मात्रे मान शरण मात्रे मान कामना पुरते जय देव देव रत्नखचित दर्शन मात्रे मान शरण मात्रे मान कामना पुरते जय देव देव। श्री विश्वराध्याय मंगलम शिव विश्वेकपालाय मंगलम। विश्वराध्याय मंगलम शिव विश्वेकपालाय मंगलम। विश्वेशदाताय विश्वाधिविनाय विश्वेशदाताय विश्वाधिविनाय श्री विश्ववन्दाय मंगलाय शिव विश्वेकपालाय मंगलम। युगमने सवे कामान काम कामयन्यो कामेश्वरने शरणदातु कुबेराय वैष्णवनाय महाराजय नमः। ओम तत्ब्रह्मा ओम तत्पाय ओम तदात्मा ओम तत्सत्तो ओम तत्सर्वं तत्त्वं तत्त्वं गुहाय विश्ववर्णशो। ओम परेनो रुद्रस्य हेतर्वणप्पो परेद्वेषस्य धर्मत्रगायोः अवस्थिरात् मद्वत्तस्तमसमेणवस्तो कायत्ने हमणे मेरुष्णमश्वतमश्वोणस्य गुणाभव परमे रक्ष आयुधं दाय कृतं वसान आचर्वणाकं प्रदाते विकृतविलोहित नमस्ते स्वप्पः तासामेषाणवक्वपराजन मुखाकृते। ओम भद्रं कर्णे विष्णुयाम देवाः भद्रं स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातुः।
श्रद्धे ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः रुद्राय नमः कालाय नमः कलिविकरणाय नमः बलविकरणाय नमः पालाय नमः बलप्रमदनाय नमः सर्वभूतमनाय नमः अघोरेभ्यो घोरेभ्यो घोरघोरधरेभ्यः वस्त्रार्थे धारयामे श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय श्री गुरु नागय्या स्वामी महाराज की सर्वांनी एकदा या सदाशिव महाराज जोडी या दर्शनाला. लक्ष्मण महाराजांना एका साधकानं प्रश्न विचारला, वृत्तीच्या परिवर्तनातून येणारं समाधान म्हणजे नेमकं काय? त्यावेळेस शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणतायत, लक्ष्मण म्हणे येणे समाधान प्रभू पंचानन अवश्य होय. श्री गुरु अवधूत महाराज की जय. फोटो काढ बघा, फोटो काढ. हे सगळं आपल्याला आपल्या गावातल्या लोकांना बऱ्याच जणांना माहित आहे. नागाया स्वामीचा कालखंड जवळपास 200-300 वर्षापूर्वीचा आहे. 1800च्या अगोदरची ही 1700च्या शेवटच्या टर्म मध्ये हे नागाया स्वामी होऊन गेलेले आहे. नागाया स्वामी या मंदिराचा उल्लेख महाराष्ट्र शासनाचं सारस्वत म्हणून एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सकल म्हणजे महावेळेस सुद्धा महाराजांनी संकल्प केला होता की या मंदिराचा एकदा जीर्णोद्धार करायचा. मग त्यांनी तो जीर्णोद्धार केला, नुसता ओटा बांधला होता. त्याच्यानंतर पुन्हा मग त्याच्यावर छोटंसं मंदिर बांधलं. महाराजांची एवढी वैजनाथ महाराजांची आंतरिक इच्छा की हे मंदिर व्हायला पाहिजे आणि ह्याच्यावर कळस करायला. आपण सर्वांनी अनुभव घेतलेला आहे की महाराज ही त्यांची आंतरिक इच्छा, आज त्यांची ही इच्छा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत, महाराजांच्या उपस्थितीत आज पूर्ण झालेली आपण सर्वांनी मिळून पाहिजे. खरंच काहीतरी ते कडून 2100 रुपये आणि त्याच्यानंतर आता ह्यांच्या ज्या बाईलेखी आहेत म्हणजे महाराजांच्या त्या कळसासाठी, त्यांनी कळसासाठी सुद्धा घ्यायला तयार नव्हते, तरी त्यांनी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी दिलं. हरिबाई गणपतराव अळगे यांनी 1100 रुपये दिले. त्याच्यात ललिता केशवराव पटवे यांनी 1100 रुपये दिले. महानंदा दयानंद स्वामी यांनी 1100 दिले. प्रेमलाबाई विश्वनाथराव स्वामी यांनी सुद्धा 1100 रुपये दिले. सौभाग्यवती संजीवनी अमित स्वामी यांनी 1100 रुपये दिले. त्याच्यानंतर हिरोबाई पिता सूर्यभान पटेल घोरबान यांनी 500 रुपये दिले. आणि ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमृतिदंडवातीतं गगनसदृशं तत्त्वं शादी लक्षणम एकं नित्यमेवल वंचलं सर्वादि साक्षीभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. प्रथमतः भगवान प्रभूला या ठिकाणी नमस्कार करून नागया स्वामी यांच्याही चरणी नतमस्तक होऊन आज आपण ज्या कार्यासाठी या ठिकाणी जमलो, नागया स्वामी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कलशारोहणाच्या निमित्ताने तुमच्या आमच्या सर्वांचे श्रद्धेय श्रद्धास्थान, सर्वांचं ज्यांच्यावरती प्रेम आहे ते आदरणीय पूजनीय वंदनीय गुरु माऊली दिगंबर शिवाचार्यजी महाराज या ठिकाणी महाराजांची उपस्थिती आहे. सर्वांच्या प्रेमाखातीर महाराज वेळ काढून येतच असतात आणि त्यांना यावंच लागतं. कारण का तर या सर्वांचा आमचा आणि या सर्वांचा असणारा प्रेम तुमच्यावरती आहे. तुम्हाला खूप गडबड आहे, मला कल्पना आहे, पण बालकाचे कोडे पूर्वी तसे माता या न्यायाप्रमाण तुम्ही सर्वांचे असणारे गुरु माऊली आहात. त्याच्यामुळे तुम्हाला वेळ द्यावाच लागतो. म्हणून या सर्व मठपती परिवारांनी हा सोहळा असणारा घडून आणलेला आहे. अनेक दिवसापासूनची ही परंपरा. आताच लोखंडीने सांगितलं की भीमाशंकर मंदिर, आगडंबुवा
आणि हे संस्थान असणारे समकालीन आहेत. त्यावेळेला असणारा अतिशय असणारा या ठिकाणचा जे का नागया स्वामी होऊन गेले, त्यांचे अनेक असणारे चमत्कार, अनेक असणारे भक्तावांचे छाप, त्यांचा जे का असणारा पूज्य असणारे ते सर्वांचे लाडके, आणि त्यांनी असणारे या ठिकाणी जीवन समाधी असणारे या ठिकाणी घेतलेले आहे. आणि या जीवन समाधी संजीवनी समाधीचा सोहळा आणि त्याच्यावरचा कळस आज तुम्हा आम्हाला या ठिकाणी पाहता आलं, हे तुमचं आमचं असणारं भाग्य आहे. याच देही याच डोळा पाहो आनंदाचा सोहळा, याप्रमाण तुम्हा आम्हाला या ठिकाणी हे सोहळा गुरुमाऊलीच्या सान्निध्यामध्ये पाहता येत आहे. खर तर या ठिकाणी एवढी मोठी असणारी जागा आहे, एवढं मोठं असणारं साम्राज्य आहे, परंतु या ठिकाणी बऱ्याचशा काही गोष्टी व्हायला पाहिजे, त्या होत नाहीत. कशामुळे होत नाही त्याचं कारण काय मला माहिती नाही. कारण का तर 1-2 वर्षाखाली आम्ही या ठिकाणी मला इथं मंदिर आहे कधी कळालं तर आम्ही दत्त मंदिराच्या कमानीचं ज्यावेळेला नारळ फोडलो, त्यावेळेला तिथलचं नारळ फुटलं आणि लगेच भक्तांनी सांगितलं की महाराज इथे असणारं नागया स्वामीचं असणारं मंदिर आहे. आणि या नागया स्वामीजीच्या मंदिराच्या आणि तोच रोड असणारं जवळ आहे. आणि हे मंदिर सर्वांना असणारं माहिती व्हावं, सर्वांच्या असणारं नजरेसमोर यावं, यासाठी आपण तिथे जाऊन असणारं नारळ फोडावं. त्यावेळेला या ठिकाणची बरीचशी मंडळी सहभागी होती, वारकड होते, डांगे होते, बरेचसे असणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. सर्वांनी या ठिकाणी आणले, नारळ फुटलं. इथलचं नारळ फुटल्याच्या नंतर वरी सिद्धेश्वर मंदिराचं नारळ फुटलं गेलं. या असे एकाच दिवशी असणारे 3 नारळ मंदिरा कमानीचे असणारे फुटले. प्रवेशद्वार हा नारळ फुटला, परंतु दोन्हीकडचे असणारे कामाला सुरुवात झाली. पण इथलचं काम का सुरुवात होत नाही, त्याची काय अडचण आहे हे तुम्हालाच असणारं माहिती आहे. पण तुमच्या जर काही आर्थिक मदतीची जर गरज असेल किंवा कुठल्याही गोष्टीची जर या ठिकाणी तुम्हाला गरज असेल तर दत्तात्रय देवस्थान हे तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तत्पर आहे. त्यासाठी आज गुरुमाऊलीच्या साक्षीने या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येत आहे की हे नारळ फुटलेलं आहे, हे आज मंदिराचा कळस बसलेला आहे. पण या 1 महिन्याच्या आतमध्ये या कमानीचं काम तुम्ही चालू करावं. कारण का तर आपल्या गावची एक असणारी परंपरा आहे, आपण कुठेलचेही कार्य करत असते वेळेस जातीवादीचा कुठलाच असणारा प्रश्न आपल्या समोर येत नाही, कुठल्याच पंथाचा असणारा प्रश्न समोर येत नाही. हा वारकरी आहे, हा दत्त संप्रदाय, हा वैष्णव आहे, हा वीरशैव आहे. आम्ही महाराजजी तुमच्या आशीर्वादाने यारे यारे लहान थोर याती भलती नारी नार या असणारा प्रयत्न करत आहोत. आणि ते कार्य तुमच्या आशीर्वादाने, या नागया स्वामीजींच्या आशीर्वादाने, भगवान दत्तात्रय प्रभूच्या आशीर्वादाने सर्व कार्य असणारे सुरळीत चालत आहे. कारण का तर महाराज सर्वांना एकत्रित आणणं खूप असणारी गोष्ट अवघड आहे. प्रत्येक जण मी ह्या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी याचा आहे, मी त्याचा आहे, मी त्या पंथाचा आहे, मी महादेवाचा आहे, मी दत्ताचा आहे, मी विठोबाचा आहे. आपण कोणीच नाही. आपण कोण आहोत तर आपण फक्त असणारे हिंदू आहोत. याच्या इतरित असणारी आपल्या डोक्यामध्ये कल्पना न आणता, जातीवादीचा कुठल्याच प्रकारचा प्रश्न समोर न आणता आपण सर्वांनी एकत्रित येऊन असणारं कार्य केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण एकत्रित येतो त्याची असणारी ताकद असणारी एक आगळी वेगळी असते. आणि त्या ताकदीमुळे असणारं, त्या साम्राज्यामुळे असणारं सर्व कार्य असणारे सिद्धीस पावतात. आपण कालची एक असणारी अतिशय सर्वांच्या डोळ्यासमोर घडलेली असणारी घटना आपण पाहिली. आपण प्रगट दिन असणारा दत्त भगवान दत्तात्रय प्रगट दिन 4 तारखेला साजरा केला. आणि त्या कार्यक्रमामध्ये असणारं सर्वांनी असणारं एकता दाखवली. मग तो कोण्या पंथाचा, कोण्या जातीचा हा त्या ठिकाणी भेद नव्हता. आणि आम्हाला भेद असणारा करायचा नाही. आणि ते असणारं तुम्ही सर्वजण या ठिकाणी
सर्व ज्ञात्या तुम्हाला जास्तीचं असणार काय सांगायचं नाही. महाराजांना पुढे 2-3 कार्यक्रम आहेत आणि 2-3 कार्यक्रम आठवून महाराजांना बँगलोरला जायचं आहे. म्हणून मी तुमचा असणारा आधीचा वेळ न घेता आपण सर्वांनी एकत्रित यावं, एकत्रित येऊन संघटित व्हावं. संघटित होऊन असणारे जे काय आपल्या धर्माचे जे काय असले आपले मंदिराचे जे काय कार्य असणारे उर्वरित आहेत ते असणारे सर्वांनी या ठिकाणी एकोप्यानं असणार करावं. एवढंच भगवान मी नागया स्वामी चरणी प्रार्थना करतो, गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय आनंद, जय जय आनंद. नागेंद्र हराय त्रिलोचराय भस्मांग रागाय नमः शिवाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय. तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानीनां सद्गुरवे नमः. ज्ञानीनां सद्गुरवे नमः. सच्चिदानंद स्वरूप भगवान सिद्धेश्वर लिंगैक्य आचार्य सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमावली धर्म व्यासपीठावर उपस्थित आचार्य श्री अवधूत भंजी महाराज, या सर्व देव संत आचार्य तत्वांना अनंत अनंत नमस्कार करून आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा. समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ भी नहीं मिलता. यामध्ये देव येतात, गुरु येतात, संत येतात आणि भक्त येतात. संजीवना समाधिस्थ नागय्या स्वामी यांच्या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार कलशारोहण सोहळा आज संपन्न झाला. हा संकल्प गेल्या अनेक वर्षापासून आपल्या धर्मातील, आपल्या नगरीतील ज्येष्ठ नागरिक, एक आदर्श पुरुष म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असे आमचे आत्मीय वैजनाथ स्वामीजी यांचा संकल्प होता की हा संजीवन समाधी मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. आणि त्यांचा संकल्प आज पूर्ण झालेला आहे. म्हणून आज त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला आनंदाचे अश्रू पाहावयास मिळतात. वास्तविक पाहता जीवाला अश्रू आल्यावर दुःखच येत, पण ज्या ज्या वेळी सत्कर्म होतं, ज्या ज्या वेळी देव आणि संतांचं कार्य पूर्ण जातं, त्यावेळीचे जे अश्रू डोळ्यातून येतात ते आनंदाचे अश्रू असतात. कारण की तो क्षण आनंदाचा असतो. मनुष्याला महान होण्यासाठी 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. क्षण आणि कण यांचं महत्व कळालं पाहिजे आपल्याला. कणाचं महत्व कळालं की धनाची प्राप्ती होते आणि क्षणाचं महत्व कळालं की ज्ञानाची प्राप्ती होते. शास्त्रामध्ये आलेला श्लोक आहे, क्षणशः कणशश्चैव विद्याम अर्थम च साधयेत. क्षण त्यागे कुतो विद्या आणि कण त्यागे कुतो धनम. आज नागय्या स्वामींचा जीर्णोद्धार झाला म्हणजे आज ज्ञान आणि धनाचा आशीर्वाद नागय्या स्वामींच्या समाधीवर विश्वास ठेवणाऱ्या सद्भक्तांना प्राप्त झालेले. लक्षात ठेवा, कशाची प्राप्ती झालेली आहे?
मंदिर या शब्दाचा अर्थच असा होतो, म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. आताच अवधूतबन महाराजांनी सांगितलं की ही जागा मंगलमय आहे, भव्य आहे, दिव्य आहे. मंदिराच्या सानिध्यामध्ये वावरत असताना आपल्याला त्याची प्रचिती येते. कारण या जागेमध्ये अनेक साधू संत येऊन गेलेले आहेत. पादाग्र रेणो यत्र पतंती शिवयोगिनाम तदैव सदनम पुण्यम पावनम ग्रह मेदिनाम. साखरखेडेचे महाराज असतील, आमचे लाशीन मठाचे महाराज असतील, आमचे मोठे गुरुवर्य सद्गुरु सांब शिवाचार्य महाराज असतील, अन्य साधू संतांचा पदपर्श या ठिकाणी झाला. आणि विशेष म्हणजे जे समाधीमध्ये असणारे नागय्या स्वामी आहेत, एक तपी व्यक्ती होते, जपी व्यक्ती होते, संस्कारवान व्यक्ती होते. आणि म्हणून आज समाधी दर्शन घेत असताना प्रचिती आली. समाधीचं दर्शन घेतल्यानंतर ना माणसाला प्रचिती यावी. बरेच जण फक्त पार्थिव समजून आपण दर्शन घेतो, पण त्या ठिकाणी प्रचिती यायला पाहिजे. तर प्रचिती अशी आली की या समाधीमध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा शक्ती सुप्त अवस्थेमध्ये आहेत. लक्षात ठेवा, सुप्त अवस्थेमध्ये आहेत. अखंड वृक्ष ज्या पद्धतीनं एका बीजामध्ये समाविष्ट असतो, तसं अखंड भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचं अंश या समाधीमध्ये दर्शन घेत असताना आपल्याला ते स्पंदन जाणवतात. याचा अर्थच असा होतो, नागय्या स्वामी हे काय सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं, हे सामान्य संत नव्हते, हे सामान्य सत्पुरुष नव्हते, एक महान सत्पुरुष होते. कारण त्यांचा काळ आत्ताच सांगितलं, हंपय्या महाराज, अडगंबुवा महाराज आणि नागय्या महाराज यांचा एक काळ होता. मला आठवते यांच्या नावातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी विभूती योग नावाचा 11वा अध्याय लिहिलेला आहे. त्या अध्यायामध्ये नागलोकाचं वर्णन आलेलं आहे. आणि वर्णन करत असताना सांगतात, विशेष पहा, महिन्यामध्ये देवाला प्रिय असणारा महिना मासानाम मार्गशीर्षोस्मी. महिन्यामध्ये प्रिय मास कोणता आहे? मार्गशीर्ष मास देवाला. आता महिना कोणता चालू आहे? मार्गशीर्ष चालू आहे. आणि नागामध्ये प्रिय नाग कोणता आहे? नागानाम अनंतोस्मी. अनंत नावाचा जो नाग आहे तो प्रिय आहे. आज ज्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार कलशारोहण संपन्न झाला, त्यांचं सुद्धा नाव काय आहे? नागय्या स्वामी. म्हणजे हे देवाच्या मनामध्येच होतं. आपण सर्वजण निमित्त मात्र झालो. आम्ही बाहुल्याच्या जाती, सूत्र दोरी तुझ्या हाती. हे सर्व घडवून घेणारा स्वतः समाधिस्थ असणारे नागय्या स्वामी आहेत. म्हणून मी म्हटलं, समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ भी नहीं मिलता. आणि म्हणून आज नागय्या स्वामींच्या पवित्र दरबारामध्ये आल्यानंतर ना काय मिळतं? नारदांनी आम्हाला सांगितलेलं आहे, यम लब्ध्वा पुमान लब्धो भवती स्तब्धो भवती अमृतो भवती. या ठिकाणी आल्यानंतर ना अमृतमय वातावरण आहे. अमृताच्या वेलीला अमृताचीच फळं लागतात. नाहीतर बीज बोए बबुल का आम कहा से खाय. बाबीचे बीज पेरलं बाबीच जन्माला येणार. अमृताच्या वेलीला अमृताचीच फळं लागणार. आणि म्हणून आजचा कार्यक्रम अमृतमय कार्यक्रम आहे. अमृतमय. अमृत म्हणजे ज्ञान आहे, अमृत म्हणजे भक्ती आहे आणि अमृत म्हणजे श्रद्धा आहे. श्रद्धा शब्दाचा अर्थ असा होतो, श्रद्धावान लभते ज्ञानम. आज सर्वांची ओळख या ठिकाणी बसलेल्यांच्या पैकी बऱ्याच जणांची ओळख ज्ञानापासून आहे.
आज वैजनाथ स्वामीजी यांचा परिवार जर पाहिला, जंगम शब्दाचा अर्थच असा होतो महाराज, जनन मरण रहित जंगम, म्हणजे जे निराकार तत्व आहे त्या तत्वाचा प्रचार करणं, त्या तत्वाचा आचार विचार आणि उच्चार करणं, हे ज्या कुळामध्ये केलं जातं त्या कुळाला जंगम कुळ म्हणतात. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये ज्यांचा जन्म जंगम कुळात व्हायचा त्यांच्या नावाच्या शेवटी अय्या लावायचे, आणि ज्यांचा जन्म भक्त कुळात व्हायचा त्यांच्या नावाच्या शेवटी आप्पा लावायचे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून नागई आहेत, म्हणजे जंगम कुळातले आहेत. आप्पा आले की ते भक्त कुळातले आहेत. असे दोन कुळ, पवित्र ते कुळ, वीरशैव वंशी, पावन जगाशी करीतसे, असं अत्यंत पवित्र कुळ आहे. आणि म्हणून एको लिंगो त्रयो भागा गुरुलिंग तु जंगम, एकाच लिंग तत्वाचे 3 भाग आहेत, गुरु, लिंग आणि जंगम. आज मला वाटते या ठिकाणी सोहळा भरलेला आहे गुरु, लिंग, जंगम आणि भक्तांचा. आणि या सोहळ्याला आज नागय्या आप्पा स्वामी आपल्याला आशीर्वाद देत आहेत. हे तुमचं आमचं भाग्य आहे. आणि म्हणून आज त्यांचा अमृताचा वर्षाव आपल्या सर्वांच्यावर होत आहे. लक्षात ठेवा, अमृताचा वर्षाव होत आहे. आणि हे सर्व पाहायला, या क्षणाला साक्षी व्हायला भाग्य लागतं. तोची एक भाग्यवंत आकळीला उमाकांत, हे देवस्वरूप असतात. आणि म्हणून आज त्यांनी आपल्या हातातून एवढं जीर्णोद्धाराचं कार्य करून घेतलेलं आहे. त्यांच्या समाधीस्थळी आपण सर्वांनी प्रार्थना करूया की आम्हा सर्वांना धनाचा आशीर्वाद दे अथवा न दे, परंतु ज्ञान, भक्ती, वैराग्य, ऐश्वर्य, औदार्य आणि श्री, ह्या 3 गोष्टी प्रत्येक समाधीच्या आणि प्रत्येक देवतेच्या वलयाला धरून असतात. लक्षात ठेवा. देव म्हणजे काय? देव म्हणजे फक्त दगड, माती, सोन्याचा, दगडाचा, ही देवाची परिभाषा नाहीये. देव या शब्दाची परिभाषा अशी आहे जिथं ज्ञान, भक्ती, वैराग्य, औदार्य, यश आणि श्री नांदायला येतं, तो देव आहे. आणि अशा देवत्वाच्या ठिकाणी जो येतो त्याचं जीवन अमृतमय झाल्याशिवाय राहत नाही, असा भाव या ठिकाणी मी प्रकट करतो. आणि अशाच पद्धतीची सेवा स्वामी परिवारांची सदैव व्हावी. आता मला बोलता बोलता आमच्या वैजनाथ स्वामीजी मला म्हणाले की आता मी पूर्ण झालो. काय म्हणले? आता मी पूर्ण झालो. मी त्यांना म्हणलं अजून पूर्ण झाले नाहीत, अजून आपल्या इथं गट्टू बसवायचे म्हणतात. आहे की नाही? येणाऱ्या काळामध्ये इथला परिसर लेवल करून हा या ठिकाणी गट्टू बसवतात. योगायोगानं आमचे राजकीय नेतृत्व करणारे बालाजी पाटील इथं पांढरे आलेले आहेत. तुम्ही इथं गट्टू बसवून द्या, जनता तुम्हाला विसरणार नाही. असा सुद्धा भाव या ठिकाणी मी प्रकट करतो. आणि आज हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आज या ठिकाणी मला असं वाटते त्रिवेणी संगम आलेला आहे. वीरशैव समाज आहे, दत्त सांप्रदायिक समाज आहे, वारकरी संप्रदाय समाज आलाय. म्हणजे त्रिवेणी संगमाचा योग स्वामी परिवारांनी या ठिकाणी घालून दिला. म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचं आगमन या ठिकाणी झालं. या 3 नद्या ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी काय सांगतात? गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता पापम तापम चे दैनमचे हरती साधू संगती. अशा पद्धतीचा हा योग या ठिकाणी संपन्न झाला. म्हणून आज पूजेला बसलेले आमचे यजमान श्री वेदमूर्ती प्रभाकरजी मठपती, त्या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं असे सदाशिवजी मठपती, आमचे वाडकर गुरुजी, ज्यांनी प्रास्तावनिक सुंदर केलं, काय नाव त्यांचं? लोखंडे मामा. आणि आमचे वीरशैव पंडित शिवकीर्तनकार मन्मथाप्पा डांगे गुरुजी, ज्यांनी विधिवत या ठिकाणी पूजा संपन्न केली, असे आमचे वेदमूर्ती शिवकुमार स्वामी तथा शुभम स्वामी यांनी वेद आगम मंत्राच्या माध्यमातून
विधियुक्त पूजा केली त्यांना सुद्धा गुरुमाऊलींचा मंगल आशीर्वाद आहे. आणि कळसाचा मान महिलांना असतो, बरोबर आहे. असं सांगितलेलं आहे, या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. स्त्री म्हणजे शक्ती आहे आणि जिथं शक्तीचा गौरव केला जातो त्या ठिकाणी देवता येतातच. कळस म्हणजे काय पहा, कळस म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक म्हणजे कळस आहे. कळस म्हणजे ज्यांच्या त्रिपुटीचा नाश झाला त्याचं प्रतीक म्हणजे कळस आहे. ज्ञाता ज्ञान आणि नेय, जे गुणरहित झाले, सत्व रज तम गुणरहित झाले तेच महान होतात. जे अडकले त्यांना महान होता येत नाही. कळस म्हणजे त्रिपुटीचा नाश, बंधनाचा नाश, अज्ञानाचा नाश. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये प्रमाणे तुका झालाशी कळस, भजन करा सावकाश अशी प्रचिती देणारा आजचा सोहळा संपन्न झाला. म्हणून म्हणतात, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ति देवता. ज्या समाजामध्ये परिवारामध्ये नारीचा सन्मान केला जातो त्याच घरामध्ये देवता निवास करायला येतात. म्हणून मातेच्या हातातून कळस. लक्षात आलं का? त्यांच्या हातातून कळस का? सन्मान घरामध्ये होत नसेल, गौरव होत नसेल तर त्या कळसाला अर्थ नाही. आणि भारतीय संस्कृती ही मातेला सन्मान देणारी आहे, महिलेला सन्मान देणारी संस्कृती आहे. म्हणून त्यांच्या हातातून कळस बसवण्याची परंपरा अगदी वेद काळापासून चालत आलेली आहे आणि तो मान आपल्या सर्वांना प्राप्त झाला. म्हणून आपल्या सर्वांना सुद्धा अनंत अनंत मंगल आशीर्वाद देऊन माझ्या वाढत्या आशीर्वचनाला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ओम शांती शांती शांती.